अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात लवकरच तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. तुमचे कुटुंब आज सुख, समाधान आणि समृद्धीने भरून जाणार आहे. स्वामी भक्तांनो, लवकरच तुमच्या मनातील मोठी इच्छा सुद्धा पूर्ण होईल. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका. आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, तुमचं कर्म पाण्यासारखं नितळ आणि पारदर्शक ठेवा, कारण जिथं पवित्र आणि जिथं शुद्धता असते तिथं स्वामींची कृपा नेहमीच राहते आणि स्वामींची कृपा तुमचं रक्षण करत असते. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण सदैव करणार आहेत. स्वामी म्हणतात, तुमचं जीवन जेव्हा अडचणींनी भरलेलं असेल तेव्हा माझ्या नावाचा जप करा, कारण त्या जपातून तुमचं आयुष्य सुखाने भरून जाईल आणि अडचणींचा सामना करण्याची शक्ती तुम्हाला मिळेल. स्वामी भक्तांनो, तुमचं मन स्वच्छ ठेवा, कारण जिथे पवित्रता असते तिथं देवत्वाचा वास असतो आणि स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य कधीच संकटांनी भरलेलं राहणार नाही. लवकरच तुम्हाला मोठी यशाची गोड बातमी सुद्धा मिळेल आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा सुद्धा पूर्ण होईल. तुमचं कुटुंब हे आता आनंदाच्या बातमीने खूप खुश होणार आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा दिव्य चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. अर्धवट सोडण्याची चूक करू नका. स्वामी म्हणतात, तुमचं निस्वार्थ मन आणि स्वामींच्या सेवेतील हृदय हे तुमचं खरं बळ आहे. त्यामुळे तुमचा अडथळा आता जास्त काळ टिकणार नाही. स्वामी भक्तांनो, जसं वायू स्वतःसाठी कधीच काही करत नाही पण सृष्टीला जीवन देतं, तसंच तुम्हीही निस्वार्थ राहा. स्वामी तुमचं जीवन आनंदाने परिपूर्ण करतील. स्वामी म्हणतात, तुमचं आयुष्य मी प्रत्येक संकटातून तारण्याची जबाबदारी घेतो, पण त्यासाठी तुमचं मन माझ्यावर पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने भरलेलं असलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुमचं मन जसं निरागस मुलासारखं असतं तसंच ठेवा, कारण त्या निरागसतेच्या कृपेचा खरा अनुभव तुम्हाला मिळेल आणि तुमचं जीवन सुखाने परिपूर्ण होईल. स्वामी म्हणतात, तुमच्या कर्मामध्ये स्वच्छता आणि प्रामाणिकपणा ठेवा, कारण मी फक्त त्या लोकांची साथ देतो ज्यांचं हृदय पवित्र आणि निष्कलंक असतं. स्वामी भक्तांनो, तुमचं प्रत्येक कर्म असं असावं ज्यातून इतरांना प्रेरणा मिळेल, कारण त्या प्रेरणेचं बीज स्वामींच्या आशीर्वादाचं झाड बनतं जे जीवनभर फळ देतं. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मी नियोजित केली आहे, त्यावर विश्वास ठेवा, कारण माझी योजना तुम्हीच तुमच्या कल्याणासाठी असते. स्वामी भक्तांनो, तुमचं जीवन हे स्वामींच्या आशीर्वादाचं प्रतिबिंब आहे, त्यामुळे ते पवित्र ठेवा आणि स्वामींचं स्मरण करत सत्कर्म करत राहा. स्वामी म्हणतात, तुमच्या मनात जो विश्वास आहे तो कधीच डळमळू देऊ नका, कारण माझ्या कृपेने तुमच्या जीवनात असा चमत्कार घडेल ज्यामुळे तुमचं आयुष्य निखळ आनंदाने भरून जाईल. स्वामी भक्तांनो, तुम्ही तुमचं कर्म निस्वार्थपणे करत राहा, कारण तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्माला स्वामींच्या आशीर्वादांचं पाठबळ मिळतं आणि तुमचं भविष्य उज्ज्वल होतं. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं हृदय जर माझ्या भक्तीने आणि विश्वासाने परिपूर्ण असेल तर कोणतंही संकट तुमचं काहीच वाईट करू शकणार नाही. स्वामी भक्तांनो, तुमचं हृदय पवित्र ठेवा आणि स्वामींच्या नावाचा जप करत राहा, कारण त्या जपातून तुम्हाला असीम शांतता आणि सुखाचा अनुभव येईल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन जर पाण्यासारखं स्वच्छ असेल तर तुम्हाला माझ्या कृपेचा दिव्य अनुभव येईल आणि तुमचं जीवन आनंदाने परिपूर्ण होईल. स्वामी भक्तांनो, तुमचं विश्वासाचं नातं स्वामींसोबत घट्ट ठेवा, कारण त्या विश्वासातूनच तुमच्या जीवनात दिव्य चमत्कार घडत राहतील.
स्वामी महाराज म्हणतात, तुमचं प्रत्येक दिवशीचं कर्म हे पवित्र यज्ञ आहे. त्याला समर्पणाची भावना देऊन माझं स्मरण करा, कारण त्या यज्ञातूनच तुम्हाला जीवनाचं खरं सुख मिळेल. स्वामी भक्तांनो, तुमचं मन निस्वार्थतेने भरून स्वामींची सेवा करत राहा, कारण त्या सेवेतूनच स्वामी तुमचं जीवन आनंदाने उजळून टाकतील. स्वामी म्हणतात, तुमच्या श्रद्धेचा ज्योतीसारखा प्रकाश माझ्या कृपेचं आकर्षण आहे. तो कधीही कमी होऊ देऊ नका, कारण त्या प्रकाशातच तुमचं यश आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज आज सर्व स्वामी भक्तांना उपदेश करण्यासाठी हा संदेश दिला आहे. स्वामींच्या या स्वामी संदेशाने तुमच्या मनात जे नकारात्मक विचार आहे ते सुद्धा नष्ट होतील आणि तुमच्या जीवनात फक्त सकारात्मक विचार निर्माण होतील. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश अर्धवट ऐकण्याची चूक करू नका. मन लावून आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी भक्तांनो, तुमचं जीवन जसं निर्मळ पाण्याचं झऱ्यासारखं असेल तसं स्वामींच्या आशीर्वादाने ते प्रवाहित होत राहील आणि प्रत्येक संकट तुमच्या समोर नक्कीच नष्ट होईल. स्वामी म्हणतात, तुमचं मन जर सात्विक विचारांनी भरलेलं असेल तर माझ्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी कोणतंही माध्यम लागत नाही, कारण मी तुमच्या आतच आहे. स्वामी भक्तांनो, जीवनात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगाला संधी मानून त्यातून शिकत राहा, कारण स्वामींच्या कृपेने तेच प्रसंग तुमचं यश सिद्ध करतील. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं जीवन जेव्हा दुःखांनी भरलेलं वाटतं तेव्हा माझं नाव एका सुरेल गीतासारखं घ्या, कारण त्या गाण्याने तुमचं मन शांतीने भरून जाईल. स्वामी भक्तांनो, तुमचं कर्म त्या सूर्याच्या प्रकाशासारखं ठेवा, जो स्वतःसाठी काहीच ठेवत नाही पण जगाला उष्णता आणि ऊर्जा देतो. त्याचप्रमाणे स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यावर कायम राहील. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या डोळ्यांमध्ये श्रद्धेचा जो प्रकाश आहे तो कधीच मंद होऊ देऊ नका, कारण त्याच प्रकाशात मी तुमचं भविष्य सुंदर करतो. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर निस्वार्थपणे जगत राहिलात तर स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमच्या सर्व स्वप्नांची पूर्तता नक्कीच होईल आणि तुमचं जीवन यशस्वी होईल. स्वामी म्हणतात, बाळांनो, चिंता करू नका, तुमच्या जीवनात मोठा चमत्कार लवकरच होणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींचा आजचा संदेश तुमचं जीवन बदलणार आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. त्याबरोबरच तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वामींची प्रचंड शक्ती येत आहे. तुम्हाला आनंदाची बातमी सुद्धा मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तुमचं मन जर भक्तीने आणि आनंदाने भरलेलं असेल तर कोणत्याही गोष्टींची चिंता करू नका, कारण तुमचं जीवन माझ्या नियोजनानुसार चालतं. स्वामी भक्तांनो, तुमचं मन जर प्रसन्न असेल तर स्वामींच्या आशीर्वादांची फळं तुमचं आयुष्य गोड करून टाकतील आणि तुम्हाला कधीही दुःख जाणवणार नाही. स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा दिव्य चमत्कारिक संदेश तुमचं जीवन बदलण्यासाठी तुमच्या जीवनात आला आहे. म्हणून आजच्या या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. स्वामींचा हा संदेश मनापासून शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, तुमचं हृदय जर भक्तीने भरलेलं असेल तर कोणत्याही संकटांची तीव्रता तुमचं आयुष्य बदलू शकणार नाही, कारण माझं संरक्षण तुमच्यावर आहे. स्वामी भक्तांनो, तुमचं आयुष्य त्या कमळासारखं ठेवा, जे चिखलात असूनही त्यावर डाग लागत नाही. तुमचं निस्वार्थ कर्म स्वामींच्या कृपेचं माध्यम बनेल. स्वामी म्हणतात, तुमचं नशीब बदलण्यासाठी माझी फक्त एक कृपा पुरेशी आहे, पण त्यासाठी तुमचं हृदय स्वच्छ आणि निष्कलंक असणं आवश्यक आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही जेव्हा संकटात असाल तेव्हा माझं नाव घेऊन फक्त एक प्रार्थना करा. माझ्या कृपेने तुमचं आयुष्य आनंदाने परिपूर्ण होईल
स्वामी म्हणतात, तुमच्या मनात जर कोणताही द्वेष किंवा अहंकार नसेल तर माझ्या आशीर्वादांची अमर्याद शक्ती तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल. स्वामी भक्तांनो, जसं चंद्र पौर्णिमा रात्रीला सुंदर करतो, तसंच स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य तेजोमय होईल आणि अडचणी सुद्धा दूर होतील. स्वामी म्हणतात, तुमचं जीवन जर भक्तीच्या प्रकाशाने उजळलेलं असेल तर तुमच्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही, कारण मी तुमच्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुमचं मन त्या वाऱ्यासारखं ठेवा जो सतत प्रवाही असतो आणि कोणत्याही अडथळ्याला न जुमानता आपल्या मार्गाने पुढे जात राहतो. स्वामींचे आशीर्वाद तुमचं मार्गदर्शन करतील. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन जर पवित्र श्रद्धेने भरलेलं असेल तर कोणत्याही संकटांची ताकद तुमचं जीवन बदलू शकणार नाही, कारण माझं संरक्षण कायम तुमच्यावर आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही जेव्हा निराश असाल तेव्हा माझ्या नावाचा जप करत राहा. त्या जपातून तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या मनात भक्तीचा ज्योत जर कायम तेवत असेल तर अंधकार कितीही गडद असला तरी त्याला दूर करण्याचं सामर्थ्य तुमच्यात येईल. स्वामी भक्तांनो, जसं गंगेचं पाणी पवित्र मानलं जातं तसंच तुमचं हृदय भक्तीने पवित्र ठेवा. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन सुखाने भरून जाईल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं हृदय जर भक्तीने आणि निस्वार्थतेने परिपूर्ण असेल तर माझ्या आशीर्वादाची दारं तुमच्यासाठी नेहमी खुली राहतील. स्वामी भक्तांनो, तुमचं कर्म त्या कर्तव्यदक्ष पक्षासारखं ठेवा जो आकाशात भरारी घेतो आणि अडथळ्यांना जुमानत नाही. स्वामींचा आशीर्वाद तुमचं जीवन उंचीवर नेईल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन जर आनंदाने आणि सकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर कोणताही अडथळा तुमचं यश अडवू शकणार नाही. स्वामी भक्तांनो, जसं एका छोट्या दिव्याने मोठा अंधार दूर होतो तसंच स्वामींच्या नावाचा जप तुमचं आयुष्य उजळून टाकेल आणि सर्व अडचणी नष्ट होतील. स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा तुमच्या जीवनामध्ये लवकरात लवकर घडणार आहे आणि तुमचं जीवन कायमचं सुख समृद्धीकडे वळणार आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत ऐका. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन जर स्वच्छ आरशासारखं असेल तर त्यात माझा प्रतिबिंब तुम्हाला सहज दिसेल आणि तुमचं आयुष्य प्रकाशमान होईल. स्वामी भक्तांनो, जसं सूर्य उदयाला येतो तेव्हा त्याचा प्रकाश संपूर्ण जगाला प्रसन्न करतो, तसंच स्वामींच्या कृपेचा प्रकाश तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकेल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन जर सात्विक विचारांनी ओतप्रोत होत असेल तर तुमच्या जीवनात सुख समृद्धीचा वर्षाव होईल आणि संकट तुमच्यापासून दूर राहतील. स्वामी भक्तांनो, तुम्ही तुमचं कर्म त्या झाडासारखं ठेवा जो फळ आणि सावली देतो पण कधीच स्वतःसाठी काहीच मागत नाही. स्वामींचं आशीर्वाद तुमचं जीवन समृद्ध करतील. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं आयुष्य जर भक्तीने भरलेलं असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी काळजी करण्याची गरज नाही. मी नेहमी तुमच्या सोबत आहे. स्वामी भक्तांनो, जसं नदीचं पाणी समुद्रात विलीन होतं तसंच तुमचं मन भक्तीच्या महासागरात विलीन झालं तर तुम्हाला मोक्षाचा अनुभव होईल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं जीवन जर निस्वार्थपणे जगण्याचा संकल्प असेल तर माझ्या आशीर्वादांनी तुमच्या वाटचालीतले सगळे अडथळे दूर होतील. स्वामी भक्तांनो, जसं चंद्र आणि शीतल प्रकाशाने अंधाराला नष्ट करतो तसं स्वामींचे आशीर्वाद तुमचं जीवन शांतता आणि समाधानाने उजळेल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन जर निस्वार्थ सेवेने पवित्र असेल
तर माझ्या कृपेची शक्ती तुमचं आयुष्य यशस्वी आणि आनंदाने भरून टाकेल. स्वामी भक्तांनो, तुमचं मन त्या गोड पाण्याच्या झऱ्यासारखं ठेवा, जो प्रत्येकाला तृप्त करतो. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन समाधानी आणि यशस्वी बनेल. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या मनात जर भक्तीचा छोटासा दीप जळत असेल तर त्या दीपाच्या प्रकाशाने तुमचं जीवन मार्गस्थ होईल आणि यशाचं द्वार नक्कीच उघडेल. स्वामी भक्तांनो, जसे एखादं गाणं आपल्या मनाला शांतता आणि समाधान देतं, तसंच स्वामींच्या नावाचा जप तुमचं मन आनंदाने आणि भक्तीने भरून टाकेल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन जर सर्वांप्रती दयाळू असेल तर माझ्या कृपेने तुमचं आयुष्य चमत्कारांनी भरलेलं असेल. स्वामी भक्तांनो, तसं पाण्याच्या प्रवाहाला कोणीही अडवू शकत नाही, तसंच स्वामींच्या आशीर्वादाचा प्रवाह तुमचं जीवन सुखाने आणि समाधानाने भरून टाकेल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा हा संदेश ऐकल्याने तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार दूर होतील आणि तुम्हाला सकारात्मक विचार मिळतील. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन जर निस्वार्थ भावनेने भरलेलं असेल तर माझ्या कृपेने तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल आणि अडथळे दूर होतील. स्वामी भक्तांनो, जसं वाऱ्याचा प्रवाह कधीच थांबत नाही, तसंच स्वामींच्या आशीर्वादाचा प्रवाह तुमचं जीवन आनंदाने चालवेल. स्वामींच्या कृपेची गरज तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा नक्कीच स्वामींची कृपा तुमच्यावर होणार आहे. स्वामींचे अमर्यादित असे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकणार आहेत. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील ज्या काही गोष्टी तुम्हाला मिळाल्या नव्हत्या त्या गोष्टी सुद्धा लवकरच मिळणार आहेत. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, तुमचं जीवन जर विश्वासाने आणि श्रद्धेने भरलेलं असेल तर माझ्या कृपेने तुम्हाला सगळ्यात मोठ्या संकटावर सुद्धा सहज विजय मिळवता येईल. स्वामी भक्तांनो, जसे एखादं गोड फळ आपल्या गोडव्याने प्रत्येकाचं मन आनंदित करतं, तसंच स्वामींच्या कृपेचा गोडवा तुमच्या जीवनात समाधान आणेल. स्वामी म्हणतात, तुमचं मन जर सात्विक आणि शांत असेल तर माझ्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य नवतेज आणि ऊर्जेने भरून जाईल. स्वामी भक्तांनो, जसं सूर्य किरणांनी अंधाराचा नाश होतो, तसंच स्वामींच्या कृपादृष्टीने तुमचं जीवन प्रकाशमान आणि समृद्ध होईल. स्वामी म्हणतात, तुमचं हृदय जर निस्वार्थ आणि दयाळूपणाने भरलेलं असेल तर तुम्हाला सगळ्या अडथळ्यांवर मात करण्याचं सामर्थ्य मिळेल. स्वामी भक्तांनो, जसं ध्रुव तारा अंधारात मार्ग दाखवतो, तसं स्वामींचं नाव तुमचं जीवन यशाकडे नेणारं एक तेजस्वी तारा बनेल. स्वामी म्हणतात, तुमच्या हृदयात जर भक्तीचा अगदी छोटासा कण सुद्धा असेल तर माझ्या आशीर्वादाने तो कण मोठ्या पदार्थामध्ये रूपांतरित होईल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. स्वामी भक्तांनो, जसं शेतातलं बीज जमिनीत रुजून मोठं झाड होतं, तसंच तुमच्या मनातील स्वामींची भक्ती तुमचं आयुष्य आनंदाने फुलवेल आणि मोठं करेल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं कर्म जर प्रामाणिक असेल तर माझे आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत असतील आणि तुमचं यश निश्चित असेल. स्वामी भक्तांनो, जसं मेघ पावसाच्या रूपात पृथ्वीला तृप्त करतो, तसंच स्वामींचे आशीर्वाद तुमच्या जीवनाला तृप्त करतील आणि सगळं दुःख समाप्त करतील. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं आयुष्य जर स्वच्छ नदीप्रमाणे निस्वार्थपणे वाहत राहिलं तर माझे आशीर्वाद तुमचं मार्गदर्शन करत राहतील. स्वामी भक्तांनो, जसं चंद्र आपल्या प्रकाशाने पृथ्वीला सौंदर्य प्रदान करतो, तसंच स्वामींचे आशीर्वाद तुमच्या जीवनाला शांतता आणि संतोष देतील. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन जर देवासाठी समर्पित असेल तर
तर माझे आशीर्वाद तुमचं संरक्षण करतील आणि तुमचं जीवन चमत्कारांनी भरून टाकतील. स्वामी भक्तांनो, जसं पाण्याच्या प्रत्येक थेंबाने समुद्राचं निर्माण होतं, तसंच तुमच्या भक्तीचं प्रत्येक क्षण तुमचं जीवन स्वामींच्या आशीर्वादाने समृद्ध करेल. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या श्रद्धेची ताकद इतकी प्रबळ आहे की ती कोणत्याही संकटाला पराभूत करू शकते. मी नेहमी तुमच्या सोबत आहे, भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, जसं वाऱ्याने वादळाचा नाश होतो, तसंच स्वामींचे आशीर्वाद तुमच्या दुःखाचा नाश करतील आणि तुमचं जीवन सुखी करतील. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या मनात जर प्रामाणिकतेचा प्रकाश असेल तर कोणताही अंधार तुमचा मार्ग थांबवू शकणार नाही. स्वामी भक्तांनो, जसं झाड स्वतःच्या सावलीने दुसऱ्यांना सुख आणि समाधान देतं, तसंच तुमच्या सेवाभावाने स्वामींचे आशीर्वाद तुमचं जीवन भरभराटीने भरून टाकतील. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं जीवन जर भक्तीच्या मार्गावर चाललं तर माझे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलावर विजयाची खात्री देतील. स्वामी भक्तांनो, जसं एका छोट्या काजळाने मोठं आभाळ अंधारमय होतं, तसंच तुमच्या श्रद्धेचा छोटासा दीप स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य प्रकाशाने उजळून टाकेल. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या मनात जर श्रद्धा आणि भक्तीचा गंध असेल तर माझे आशीर्वाद तुमचं जीवन सुगंधित करतील. स्वामी भक्तांनो, जसं एखादं पाखरूट स्वतःच्या मेहनतीने घरटं तयार करतं, तसंच तुमचं प्रामाणिक कर्म तुमचं आयुष्य सुखमय बनवेल. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या आयुष्यात संकट येऊ शकतात, पण माझे आशीर्वाद नेहमीच तुमचं संरक्षण करणार आहेत. स्वामी भक्तांनो, जसा नदीचा प्रवाह समुद्राकडे न थांबता जातो, तसंच तुमचं समर्पण आणि श्रद्धा तुम्हाला स्वामींच्या कृपेपर्यंत पोहोचवेल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन जर भक्तीने शांत असेल तर माझ्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य यशस्वी होईल आणि दुःख दूर होईल. स्वामी भक्तांनो, जसं सुरुवातीला छोटंसं बीज मोठं झाड होतं, तसंच स्वामींचं नाव तुमच्या जीवनात मोठं सुख निर्माण करेल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं जीवन जर निस्वार्थपणे इतरांसाठी समर्पित असेल तर माझे आशीर्वाद तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करतील. स्वामी भक्तांनो, जसं आकाशाला मर्यादा नाही, तसंच स्वामींच्या कृपेचं प्रमाण अमर्याद आहे, ज्याने तुमचं जीवन सुंदर बनेल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं हृदय जर भक्तीने ओतप्रोत असेल तर कोणतंही संकट तुमचं यश थांबवू शकणार नाही. स्वामी भक्तांनो, जसं पावसाचा थेंब जमिनीत नवजीवन निर्माण करतो, तसंच स्वामींचे आशीर्वाद तुमच्या जीवनात नवा आनंद आणि आशा निर्माण करेल. स्वामींचे खूप सारे चमत्कार तुमच्या जीवनात लवकरच घडतील आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज नक्कीच तुमच्या जीवनात मोठा चमत्कार करणार आहेत आणि तुमचं भविष्य हे उजळून जाणार आहे. आजचा हा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका. तुमच्या मनातील मोठी इच्छा स्वामींच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल. स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास दृढ ठेवा. येणारे दिवस तुमच्यासाठी सुवर्ण काळ म्हणून ओळखले जातील. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन जर भक्तीच्या सात्विकतेने भरलेलं असेल तर माझे आशीर्वाद तुमचं आयुष्य यशाच्या शिखरावर पोहोचवतील. स्वामी भक्तांनो, जसं समुद्राच्या लाटांनी किनाऱ्याचं रूप बदलतं, तसं स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य सुख आणि समाधानाने भरून जाईल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचा प्रत्येक श्वास जर माझ्या नावाने ओतप्रोत असेल तर कोणताही अडथळा तुमचं यश थांबवू शकणार नाही. स्वामी भक्तांनो, जसं दिव्याचा तेज अंधाराचा नाश करतो, तसं स्वामींच्या कृपादृष्टीने तुमचं दुःख नाहीसं होईल आणि तुम्हाला प्रकाशमय जीवन मिळेल.
स्वामी महाराज म्हणतात, तुमचं आयुष्य जर श्रद्धा आणि विश्वासाने भरलेलं असेल तर माझ्या आशीर्वादाने तुम्हाला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागणार नाही. स्वामी भक्तांनो, जसं प्रार्थनेचा स्पर्श दुःखी मनाला आधार देतो, तसं स्वामींचे आशीर्वाद तुमचं जीवन बदलून टाकतील. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या अंतःकरणात जर माझ्यावरची भक्ती असली तर जगातल्या कोणत्याही संकटाचा प्रभाव तुमच्यावर होणार नाही. स्वामी भक्तांनो, जसं चिमुकल्या कळीला सूर्यप्रकाश फुलवतो, तसंच तुमचं जीवन स्वामींच्या आशीर्वादाने आनंदाने भरून जाईल. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या कर्माने जर तुमच्या जीवनाला मूल्य दिलं तर माझा आशीर्वाद तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करेल. स्वामी भक्तांनो, जसं गोड बोलणं एखाद्याचं मन जिंकतं, तसंच स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन यशस्वी होईल. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या मनात जर सेवा आणि समर्पणाचं बीज पेरलं गेलं तर ते बीज माझ्या कृपेने महान यशाचं फळ देईल. स्वामी भक्तांनो, जसं एका चांगल्या विचाराने एखादं आयुष्य बदलतं, तसंच स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य चमत्कारांनी भरून जाईल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं हृदय जर स्वच्छ नक्षत्रासारखं असेल तर माझ्या कृपेचं तेज तुमच्या आयुष्यात शांती आणेल. स्वामी भक्तांनो, जसं पाण्याशिवाय मातीला नवजीवन मिळत नाही, तसंच स्वामींच्या कृपेचा स्पर्श तुमच्या जीवनात नवसंजीवनी आणेल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं कर्म जर समर्पित असेल तर माझे आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत असतील आणि कोणताही अडथळा तुमच्या जीवनात येणार नाही. स्वामी भक्तांनो, जसं चंद्राचं शीतल तेज मनाला शांती देतं, तसंच स्वामींचे आशीर्वाद तुमचं जीवन शांततेने भरून टाकतील. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या श्रद्धेच्या ताकदीने तुमचं आयुष्य यशस्वी आणि समृद्ध होईल. तुमचं मन फक्त शांत ठेवा. स्वामी भक्तांनो, जसं एका छोट्याशा दिव्याने अंधाराचा नाश होतो, तसं स्वामींचे आशीर्वाद तुमचं दुःख संपवून आनंदाची पहाट घेऊन येईल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं हृदय जर स्वच्छ आरशासारखं असेल तर माझे आशीर्वाद तुमचं प्रत्येक स्वप्न साकार करतील. स्वामी भक्तांनो, जसं एका गोड गाण्याने दुःख हलकं होतं, तसंच स्वामींचं नाव तुमचं आयुष्य चैतन्याने भरून टाकेल. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या मनात जर माझ्यावर अपार श्रद्धा असेल तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी कोणत्याही अडथळ्याची चिंता करावी लागणार नाही. स्वामी भक्तांनो, जसं पावसाच्या थेंबांनी सुकलेली जमीन हिरवी होते, तसं स्वामींचे आशीर्वाद तुमचं जीवन समृद्ध करतील. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण जर भक्तीने भरलेला असेल तर माझे आशीर्वाद तुमच्या मार्गावर प्रकाश निर्माण करत राहतील. स्वामी भक्तांनो, जसं एखादं फूल आपल्या सुगंधाने सगळ्यांना आकर्षित करतं, तसंच तुमच्या भक्तीचा गंध स्वामींना आवडेल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं कर्म जर पवित्र असेल तर माझ्या आशीर्वादाने तुमचं जीवन यशस्वी आणि आनंदमय नक्कीच बनेल. स्वामी भक्तांनो, जसं सूर्यकिरण झाडांना जीवन देतो, तसं स्वामींचं नाव तुमच्या जीवनाला नवीन ऊर्जा देईल. म्हणून स्वामींचं नाव नेहमी तुमच्या मुखामध्ये राहू द्या. जेवढ्या वेळा स्वामींचं नाव तुमच्या मुखात येईल तेवढीच संकट तुमच्यापासून दूर जातील. म्हणून स्वामींचं नाव आपल्या मुखात अखंड असायलाच हवं. स्वामी भक्तांनो, जसं एका लहानसा आशेचा किरण संपूर्ण जीवन उजळतो, तसंच स्वामींचं नाव देखील तुमचं जीवन उजळणार आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या मनामधील श्रद्धेचा दीप कधीच विझवू देऊ नकोस. माझे आशीर्वाद नेहमी तुमच्या मागे नेहमी असतील. फक्त चांगले कर्म करत राहा. स्वामी भक्तांनो, जसं समुद्राचं पाणी हे कधीच आटत नाही, तसंच तुमच्या मनातील श्रद्धा ही कधीच संपू देऊ नका. स्वामींच्या कृपाने तुमचं मन नेहमी फुलत राहील आणि शांत होईल. स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा जेव्हा तुमच्यावर होईल तेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या, कधीच पूर्ण होणार नाही असं तुम्हाला वाटत होतं, त्या गोष्टी सुद्धा नक्कीच पूर्ण होतील. स्वामी महाराज तुमचं संपूर्ण जीवन आनंदाने भरून टाकतील आणि ज्या गोष्टी तुमच्या जीवनात तुम्हाला त्रास देत होत्या त्याच गोष्टी तुम्हाला सुख दिल्याशिवाय राहणार नाही.
स्वामी भक्तांनो, तुमच्या मनात फक्त चांगल्या विचारांचा साठा कायम असू द्या, कारण चांगले विचार केल्याने आपलं नेहमी चांगलंच होत असतं. आजचा हा स्वामी संदेश तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे. म्हणून हा स्वामी संदेश शेवटपर्यंत मन लावून ऐका. तुमच्या मनातील मोठ्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि तुमचं जीवन सुद्धा एक नवीन वळणावर जाईल, जिथे फक्त यश, समृद्धी आणि आनंद असेल. स्वामी भक्तांनो, आपले प्रयत्न सुरू ठेवा. प्रयत्नांना यश देण्याचं काम स्वामी महाराज नक्कीच करतील. फक्त चांगल्या विचाराने आणि प्रामाणिकपणाने कार्य करत राहा. त्या कार्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. स्वामी भक्तांनो, ज्या गोष्टींचा अट्टहास तुम्ही स्वामींकडे केला आहे, त्या गोष्टी स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देतील आणि तुमचं जीवन आनंदाने भरून टाकतील. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या कर्मांना गंगाजलासारखं पवित्र ठेवा, कारण पवित्र कर्मावरच स्वामींची कृपा सतत बरसत असते आणि तुमचं जीवन आनंदमय होत असतं. स्वामी भक्तांनो, जसं एखाद्या पक्षाला आकाशात उडण्यासाठी विश्वासाची गरज असते, तसंच तुमचं जीवन स्वामींच्या कृपेच्या आधारावर आनंदाने भरून निघतं. तुमचा विश्वास स्वामींवरून कधीच डळमळीत होऊ देऊ नका. स्वामी म्हणतात, तुमच्या मनातील संपूर्ण लोभ, मत्सर आणि द्वेष काढून टाका, कारण त्या भावना तुमचं हृदय अशांत करतात आणि माझी कृपा त्या अशांत मनावर कधीच उतरू शकत नाही. स्वामी भक्तांनो, जसं समुद्राच्या लाटांनी किनाऱ्यावर वाळूला आकार दिला जातो, तसंच तुमचं जीवन माझ्या आशीर्वादांच्या लाटांनी सुंदर बनवलं जातं, असं स्वामी महाराज सांगतात. म्हणून स्वामी भक्तांनो, तुमचं मन नेहमी आरशासारखं पवित्र ठेवा, जिथे जो जसा डोकावेल तसं प्रतिबिंब त्याला दिसेल. म्हणून तुमचं मन शुद्ध ठेवा. स्वामी म्हणतात, तुमचं मन जसं एका स्वच्छ आकाशासारखं असेल, तसंच मी त्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहून तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करू शकतो. स्वामी भक्तांनो, जसं एका छोट्या रोपट्याला वाढण्यासाठी सूर्यप्रकाश आणि पाणी लागतं, तसंच तुमच्या आयुष्याला स्वामींच्या कृपेच्या प्रकाशाची आणि तुमच्या श्रद्धेच्या पाण्याची गरज आहे. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या मनात जर निव्वळ श्रद्धा आणि विश्वास असेल, तर तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. स्वामी भक्तांनो, फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामींना माहीत आहे, परंतु त्या इच्छेच्या पूर्ततेसाठी तुम्हाला संयम, श्रद्धा आणि सतत चांगलं कर्म ठेवावं लागेल. स्वामी भक्तांनो, जसं एखाद्या लहान मुलाला आपल्या आईच्या कुशीत सर्वाधिक सुरक्षित वाटतं, तसंच तुमचं जीवन स्वामींच्या आशीर्वादाच्या छायेत पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, तुमचं कर्म जसं पाण्याप्रमाणे निर्मळ असेल, तसेच स्वामींचे आशीर्वाद झऱ्यासारखं जल अर्पण करतील. स्वामी भक्तांनो, जसं सूर्य आपल्या प्रकाशाने अंधकार दूर करतो, तसंच तुमच्या जीवनातील अडचणींना स्वामी त्यांच्या कृपेने दूर करणार आहेत. स्वामी म्हणतात, तुमचं जीवन जसं एक गोड पदार्थासारखं असणार आहे, तसंच तुमच्या जीवनात आता गोडवा निर्माण होणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींवर प्रचंड विश्वास असेल तर आजचा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका. स्वामींची दिव्य कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. स्वामी म्हणतात, तुमचं जीवन एका पवित्र यज्ञासारखं बनवा, जिथे तुमचं प्रत्येक कर्म हे समर्पणाचं तूप आहे आणि त्यातून माझे आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत आहेत. स्वामी भक्तांनो, जसा एक दिवा इतरांना प्रकाश देतो, तसंच तुमचं जीवन इतरांसाठी प्रेरणादायक ठेवा,
कारण तुमच्या प्रकाशामुळेच मी तुमच्यावर कृपा करतो. स्वामी म्हणतात, तुम्हाला वाटणाऱ्या प्रत्येक शंकेचं उत्तर माझ्या भक्तीत आहे. फक्त तुमच्या श्रद्धेने आणि विश्वासाने त्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःची तयारी ठेवा. स्वामी भक्तांनो, जसं एका गोड गाण्याच्या प्रत्येक सुरात योग्य ठिकाणी योग्य सूर जुळला तरच ते ऐकायला आनंददायक होतं, तसंच तुमच्या जीवनातील प्रत्येक कर्म योग्य असेल तरच ते सुखमय होतं. तुमच्या मनातील विचार आणि हृदयातील भावना शुद्ध ठेवा, कारण तेथूनच स्वामींच्या कृपेचा प्रवाह तुमचं जीवन उजळवतो. स्वामी भक्तांनो, जसं एका नदीचं स्वच्छ राहण्यासाठी तिच्या स्रोतांवर अवलंबून राहावं लागतं, तसंच तुम्ही स्वामींच्या भक्तींच्या स्रोताशी जोडलेले राहा, कारण तेथूनच तुमच्या आयुष्यातील सर्व अशांतता दूर होईल. स्वामी भक्तांनो, तुमच्याही आयुष्यात प्रचंड मोठा चमत्कार होईल. फक्त स्वामींवर असलेला विश्वास कायम ठेवा. स्वामी भक्तांनो, जसं एका लहानशा दिव्याने मोठ्या अंधकाराला दूर करता येतं, तसंच तुमचं लहान लहान कर्म सुद्धा तुमचं जीवन बदलून टाकण्यास पुरेसं असतं. म्हणून कर्म चांगलं ठेवा. तुमच्या जीवनातील अडचणी या एका शिक्षणासारख्या आहेत. त्यातून शिकूनच तुम्ही यशस्वी व्हाल आणि माझ्या कृपेने त्या अडचणी तुमचं आयुष्य समृद्ध करतील. जसं एका बालकाच्या हसण्याने संपूर्ण घर आनंदाने भरून जातं, तसंच तुमच्या हृदयात श्रद्धेचा दीप सुरू ठेवल्यास तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. स्वामी भक्तांनो, तुमचं मन आणि आत्मा निर्मळ ठेवण्यासाठी सतत स्वामींची प्रार्थना करा आणि चांगलं कर्म करत राहा, कारण निर्मळतेतच स्वामींचं निवासस्थान आहे. स्वामी भक्तांनो, जसं एका लहान रोपट्याला मोठं झाड होण्यासाठी काळजी आणि संयमाची गरज असते, तसंच तुमच्या जीवनातील यशासाठी सुद्धा संयम आणि श्रद्धेची गरज आहे. स्वामी म्हणतात, तुमचं आयुष्य एका खुल्या पुस्तकासारखं बनवा, जिथे प्रत्येक पान हे चांगल्या विचारांनी आणि कर्मांनी भरलेलं असेल. जसं एखाद्या नदीचं पाणी वाहत राहील तरच ते निर्मळ राहतं, तसंच तुमचं जीवन सतत चांगल्या कर्मांनी समृद्ध ठेवा, कारण स्थिरता अशुद्धेकडे नेऊ शकते. स्वामी भक्तांनो, तुमच्या प्रत्येक दिवसाला एक नवीन सुरुवात माना, कारण स्वामींच्या कृपेने तुमचं भविष्य नेहमी उज्ज्वल होणार आहे. ज्या गोष्टींची तुम्हाला अपेक्षा आहे त्या गोष्टी सुद्धा लवकरच तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्या कठीण प्रसंगामध्येही तुमची श्रद्धा आणि विश्वास अढळ ठेवा, कारण त्याच क्षणी स्वामी तुमच्या सोबत असतात. जसं एका वादळानंतर आकाश स्वच्छ होतं, तसंच तुमचं जीवनही स्वामींच्या कृपेने अडचणीनंतर शांत आणि आनंदी होतं. तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या ही स्वामींकडे सोपवा, कारण त्या समस्या सोडवणं हे स्वामींच्या हातात आहे. जसं एका छोट्याशा वाऱ्याची झुळूक सुद्धा आपल्या शरीराला गारवा देते, तसंच तुमच्या श्रद्धेच्या छोट्या कृतीही स्वामींच्या कृपेसाठी पुरेशा असतात. स्वामी भक्तांनो, तुमच्या हृदयात विश्वास आणि मनात शांतता ठेवा, कारण याच भावना तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ नेतील. जसे एका गडद रात्रीनंतर सूर्य उगवतो, तसंच तुमच्या जीवनातील अंधारानंतर स्वामींच्या कृपेचं तेज तुमचं आयुष्य प्रकाशमान करेल. स्वामी भक्तांनो, तुमचं आयुष्य एका सुंदर प्रवासासारखं आहे. त्या प्रवासात तुमच्या श्रद्धेच्या दिव्य मार्गाने तुम्हाला नेहमी एक अखंड ज्योत मिळणार आहे, जी तुम्हाला सतत तुमच्या प्रवासावर मार्गदर्शन करणार आहे. जसं एखाद्या निष्पाप बालकाला आईच्या कुशीत संपूर्ण जगापासून सुरक्षित वाटतं, तसंच तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाच्या छायेत सुरक्षित आहात. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनात जिथे शांतता आहे तिथे स्वामी आहेत, कारण शांत मनातच स्वामींची कृपा होत असते. जसं एका
थेंबाने महासागर तयार होतो. तसंच तुमच्या छोट्या छोट्या चांगल्या कृतीच तुमचं महान जीवन बनवत असतात. स्वामी भक्तांनो, स्वामींची अखंड कृपा तुमच्यावर होतच राहील. फक्त स्वामींवर नेहमी विश्वास ठेवा, कारण स्वामींवर असलेला दृढ विश्वासच तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडवणार आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा दिव्य असा स्वामी संदेश तुमच्या मनामध्ये सर्व सकारात्मक विचार दूर करेल. आजचा हा स्वामी संदेश ज्या भक्तांनी शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांच्या चांगल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुमच्या जीवनात मोठा चमत्कारिक मार्ग निर्माण करणार आहे.